आज हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने पण त्यांनी एक मेसेज, एक संदेश मला वाटतं देण्याचं काम मोदीजींनी केलंय की बाबा तरुणांनी पण पुढे आलं पाहिजे, की त्यांच्या देखील कलागुणांना, काही लोकांना माहिती नसतं की पोटेन्शियल किती आहे, कधी कधी स्वतःला देखील माहिती नसतं जोपर्यंत आपल्यावरती जबाबदारी येत नाही. माझ्यावरती देखील दडपण खूप होतं अगोदर, पण नंतर तिथे गेल्यानंतर जेव्हा आम्ही तिकडच्या सगळ्या हेड्स ऑफ द स्टेट्स बरोबर बसलो, बोललो, मला वाटतं खूप मोठा अनुभव जो आहे हा मला पुढच्या माझ्या पूर्ण कारकिर्दीसाठी मिळाला. हाच एक प्रश्न आहे. अशी एक टीका इथे पेपरमधनं वाचायला मिळाली, काही राजकीय नेत्यांनी केली की तुम्हाला तिकडे कोणी साधं भेटायलाही आलं नाही, तुमची काही बूज ठेवली गेली नाही, तुमचं काही विशेष स्वागत झालं नाही. पहिल्यांदा तुम्ही आणि नंतर मिलिंदजी यू कॅन इथे बसून कोणाला ज्या ज्या टीका करायच्या आहेत मला वाटतं त्यांनी टीका केलेल्या आहेत, पण जो भारताला संदेश द्यायचा होता, 140 कोटी लोकांना जो जगाला संदेश द्यायचा होता, संदेश देण्याचं काम जे आहे ते आमच्या सगळ्या डेलिगेशन्सनी केलं. आणि माझ्या डेलिगेशननी तर प्रेसिडेंट, लायबेरियाचे प्रेसिडेंट आम्ही त्यांना भेटलो, व्हाईस प्राईम मिनिस्टर असतील काँगोचे त्यांना भेटलो, सगळे स्पीकर्स सगळ्या हाऊसचे त्यांना आम्ही भेटलो, सगळे फॉरेन मिनिस्टर्स असतील त्यांना आम्ही भेटलो. आणि मला वाटतं 2 त्यांचे जे पार्लमेंट होते, सियारा लिओन वेस्ट आफ्रिकामधले आणि ईस्ट आफ्रिका, सियारा लिओन आणि लायबेरिया, या दोन्ही देशांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये मौन बाळगण्याचं काम केलं. जे पाकिस्ताननी हल्ला केला पहलगामवरती त्याला कंडेम करण्याचं काम केलं, त्याचा निषेध करण्याचं काम केलं आणि शोक प्रस्ताव पास करण्याचं काम देखील त्या पार्लमेंटनी केलं. तर जे लोक इकडे बसून गल्लीमध्ये बसून जे काय बरळत आहेत त्यांना बरळू द्या, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करून आलोय. आणि जो संदेश द्यायचा होता पूर्ण जगाला, हा संदेश जो आहे तो 140 कोटी लोकांचा हा देशाला, जगाला देण्याचं काम आम्ही केलं. जे न्यू नॉर्मल आहे की बाबा ब्लड आणि वॉटर कॅनॉट फ्लो टुगेदर, टेरर आणि टॉक्स कॅनॉट